नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, असिस्टंट प्रोफेसर निलेश भाग्यवंत या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज 12th WCMच्या चॅप्टर 3 मधील एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट या चॅप्टरच्या फंक्शन्स ऑफ एंटरप्रेन्योर उद्योजकाची काय कार्य असतात, कोणकोणते कामं उद्योजकाला करणं गरजेचं असतात, त्याचे फंक्शन्स काय काय असतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. तर चला मग विद्यार्थी मित्रांनो सुरू करू आजच्या आपल्या या व्हिडिओला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणताही एंटरप्रेन्योर असो, उद्योजक असो, त्याला बरेच काही स्वतः पुढाकार घेऊन काही कामं करणं गरजेचं असतं. कशासाठी गरजेचं असतं? कारण की तो त्या बिझनेसचा मालक असतो. तो बिझनेस ओनर असतो. म्हणून त्याला स्वतः काय करावं लागतं, वेगवेगळे फंक्शन्स परफॉर्म करावे लागते, की काय होईल त्यामुळं, की त्याच्या बिझनेसची जास्तीत जास्त लवकर ग्रोथ होईल आणि त्याला त्याचं जे काही ध्येय आहे, ते ध्येय ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करता येईल. त्यासाठी त्याला वेगवेगळे कार्य करावे लागतात. त्यामध्ये पहिलं कार्य आहे इनोव्हेशन. नाविन्य करणं हे खूप महत्त्वाचं काय आहे फंक्शन्स आहे एंटरप्रेन्योरचं. प्रत्येक उद्योजकाला काय करावं लागतं, त्याची जी काही वस्तू आहे, ज्या गोष्टीचं तो प्रोडक्शन घेत आहे, त्या वस्तूमध्ये त्याला इनोव्हेशन करणं गरजेचं असतं. कशासाठी नाविन्य करायचे? कारण की कालांतराने ज्यावेळेस नवीन वस्तू मार्केटमध्ये येते, ज्यावेळेस त्यांनी नवीन बिझनेस सुरू केला, त्यावेळेस काय होतं, वस्तू ती लोकं खरेदी करतात. परंतु काही कालांतराने ते वस्तूची काय होते, लोकांना कंटाळा येत असल्यामुळे ती वस्तू ह्याच्याकडे कशाकडे जात असते, डिक्लाइनकडे जात असते. म्हणजे तिची ग्रोथ होते, त्याची मागणी भरपूर येते सुरुवातीला नवीन असल्यामुळं, पण काही काळाने लोकांना तिच्या सारखाच दुसरा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे ते वस्तूपासून लोकं दूर जात असतात, कस्टमर दूर जात असतात. म्हणून त्यासाठी काय करावं लागतं, एंटरप्रेन्योरला इनोव्हेशन करावं लागतं. त्याला इनोव्हेटर म्हणून काम करावं लागतं. कशासाठी इनोव्हेशन करायचंय? न्यू कॉम्बिनेशन त्यामध्ये ॲड करायचं किंवा जे काही वस्तू आपली आहे, जे काही प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये नवीन काहीतरी गोष्टीचं ॲडिशन करायचं किंवा त्याला बदल करायचा किंवा त्याच्या संबंधित त्याच्यासारखंच काय करायचं, न्यू प्रॉडक्ट लॉन्च करायचा. अशा प्रकारचं त्याला काय करणं गरजेचं असतं, इनोव्हेशन करणं गरजेचं असतं. त्यावेळेस काय होईल, तो मार्केटमध्ये स्टेबल राहतो. नाहीतर जो काही कॉम्पिटिटर आहे, त्यांनी नवीन प्रॉडक्ट लॉन्च केला, नवीन फीचर्स ॲड केले, तर त्याच्या वस्तूकडे जास्त कस्टमर्स वळत असतात. म्हणून प्रत्येक एंटरप्रेन्योरला इनोव्हेशन करणं गरजेचं असतं. हे काय खूप महत्त्वाचं कार्य आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरं कार्य काय आहे, डिटर्मिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह. आता प्रत्येक एंटरप्रेन्योरचे काही ऑब्जेक्टिव्ह असतात, काही उद्दिष्टे असतात. त्याच्यासाठी ते काय करत असतात, बिझनेस करत असतात. तर त्या ऑब्जेक्टिव्हचं उद्दिष्टांचं निर्धारण त्याला करता आलं पाहिजे. त्यांनी काय करायचं, त्याचे जे काही एम्स आणि ऑब्जेक्टिव्हज आहेत ते त्यांनी ठरवले पाहिजे. आपल्याला काय करायचंय, किती प्रोडक्शन घ्यायचंय, किती मार्केटमध्ये आपल्याला सप्लाय करायची, एका महिन्यामध्ये, एका दिवसामध्ये आपल्याला किती प्रॉफिट कमवायचा आहे. अशा प्रकारे त्यांनी प्रायमरी आणि सेकंडरी ऑब्जेक्टिव्हज ठरवले पाहिजे आणि त्याच्यानुसार काय केलं पाहिजे, त्यांनी काम केलं पाहिजे. त्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, 3 नंबरचं फंक्शन्स डेव्हलपमेंट ऑफ मार्केट. बघा विद्यार्थी मित्रांनो, मार्केटची डेव्हलपमेंट करणं खूप गरजेचे असतं. म्हणजेच काय, मार्केटिंग करणं गरजेचं असतं. कशासाठी मार्केटिंग करायची? आपला जो काही प्रॉडक्ट आहे, त्या प्रॉडक्टला जास्तीत जास्त कस्टमरपर्यंत पोहोचण्यासाठी, कस्टमरला त्या वस्तूची ओळख करून देण्यासाठी मार्केट डेव्हलपमेंट करणं गरजेचं असतं. मग त्यामध्ये काय करायचं, जास्तीत जास्त जाहिरात करायची, डिस्काउंट द्यायचा, वेगवेगळ्या ऑफर ठेवायच्या, कस्टमरकडून रिस्पॉन्स घ्यायचा, सर्व्हे करून. काय करायचं, रिसर्च करायचं की कस्टमरची डिमांड काय आहे. कशासाठी सर्व्हे करायचा, कस्टमर डिमांड अंडरस्टँड करण्यासाठी, की त्यांना कशा प्रकारची वस्तूची आवश्यकता आहे, या वस्तूमध्ये काय चेंजेस हवे आहेत, अशा वेगवेगळ्या गोष्टीचा सर्व्हे करून त्याची माहिती गोळा करणं. व्हेन द मार्केट आर डेव्हलप कॉन्स्टंटली द डिमांड्स ऑफ द कस्टमर्स विल बी इन्क्रीज. जर अशा प्रकारे आपण जर मार्केटचा विकास केला तर काय होईल, कस्टमरला तो वस्तू आवडेल, त्याच्यानुसार बदल केल्यास आणि काय होईल, जास्तीत जास्त त्या आपल्या वस्तूला मागणी येईल. त्यासाठी डेव्हलपमेंट ऑफ मार्केट करणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे 4 नंबरचं कार्य, न्यू टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं आहे. दिवसेंदिवस तंत्रज्ञान बदलत आहे. वेगवेगळ्या प्रकारचं नवीन तंत्रज्ञान जगभरामध्ये अवेलेबल होत आहे. तशानुसार नवीन ट्रेंडनुसार काय करायचं, नवीन टेक्नॉलॉजीचा
वापर आपल्या बिझनेसमध्ये करणं हे एक प्रमुख कार्य आहे. एव्हरी डे देअर इज अन इनोव्हेशन ऑफ न्यू टेक्नॉलॉजी. प्रत्येक दिवस काय होत आहे, नवीन टेक्नॉलॉजी लॉन्च होत आहे. तशा प्रकारे आपल्या बिझनेसशी संबंधित जी काही टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजीचा आपण वापर करणं गरजेचं आहे. इंट्रोडक्शन ऑफ न्यू टेक्नॉलॉजी विल ऑलवेज रिझल्ट इन ग्रोथ ऑफ बिझनेस. जसं जसं टेक्नॉलॉजीचा वाढ होईल तसे तसं बिझनेससाठी काय होते, बिझनेसचा ग्रोथ होण्यासाठी पण महत्त्वपूर्ण त्याची भूमिका असते. जसं की न्यू मशिनरी, जर नवीन टेक्नॉलॉजी आली, नवीन मशीन आली आपल्या बिझनेस संबंधित, कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देत असेल तर तिचं काय करायचं आपण अडॉप्शन करायचं. नवीन काय सायंटिफिक मेथड असतील प्रोडक्शनच्या त्या आपण स्वीकारायच्या. असे वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजीचा काय करायचं वापर करणं हे पण खूप महत्त्वाचं एंटरप्रेन्योरचं उद्योजकाचं कार्य आहे. त्यानंतर बघा गुड रिलेशन, चांगले संबंध ठेवायचे. कोणासोबत चांगले संबंध ठेवायचे, तर जे काही वर्किंग ॲटमॉस्फिअर आहे, जे काही वातावरण आहे कामाचं, जे काही आपल्या बिझनेसचं, त्यामध्ये जे काही काम करणारे वर्कर्स, एम्प्लॉईज, कामगार आहेत, सगळे लेवलचे, मॅनेजमेंटचे, सगळ्यांसोबत कसं असलं पाहिजे, हेल्थी वर्किंग ॲटमॉस्फिअर असणं गरजेचं आहे. जर त्यामध्ये वातावरण खराब असेल, एकमेकाचे भावना दुखावल्या जात असेल, काही ना काही कारणाने वाद होत असतील, तर काय होईल, त्याचा परिणाम आपल्या बिझनेसवर, प्रोडक्शनवर होत असतो आणि इनडायरेक्टली तो आपल्या लॉसमध्ये कन्व्हर्ट होत असतो. म्हणून सगळ्यांसोबत चांगले रिलेशन मेंटेन करणं हे एक महत्त्वाचं कार्य आहे. मग कोणी असो, वर्कर्स असो, एम्प्लॉईज असो किंवा मॅनेजर्स असो, सगळ्यांसोबत गुड रिलेशन मेंटेन करणं. परत सप्लायर्स असतील, शेअर होल्डर्स असतील, जे काही आपले कस्टमर्स असतील, सगळ्यासोबत काय केलं पाहिजे, चांगली रिलेशन ठेवली पाहिजे. हे एक महत्त्वाचं कार्य आहे. त्यानंतर बघा ऑर्गनायझिंग फंड्स, हे पण खूप महत्त्वाचं काम आहे. याच्याशिवाय बिझनेस चालू ठेवत नाही. निधीची काय करायची, उपलब्ध करायची. जसं जसं आपल्याला निधीची आवश्यकता निर्माण होईल, एंटरप्रेन्योर्स नीड्स टू फाइंड आउट डिफरंट फायनान्शियल रिसोर्सेस बिकॉज ॲडेक्वेट अँड कंटिन्युअस फायनान्स इज ऑलवेज नेसेसरी फॉर बिझनेस. वर्किंग कॅपिटल किती लागणार आहे, कमी पडत असेल त्याची काय करायची, उपलब्ध करायची. परत फिक्स कॅपिटल किती लागणार आहे, नवीन मशिनरी आणायची आहे त्याच्यासाठी फंड लागणार आहे, नवीन फर्म उभा करायची, नवीन ब्रँच ओपन करायची त्याच्यासाठी पैसा लागणार आहे. अशा वेगवेगळ्या घटकासाठी जो काही निधी लागणार आहे त्या निधी कसा उपलब्ध करता येईल, तो तात्काळ आवश्यकता असेल, जशी गरज असेल तसा निधी उपलब्ध करणं हे एक महत्त्वाचं कार्य आहे. गुड अँड होनेस्ट रिलेशन्स विथ द इन्व्हेस्टर्स अँड इज नेसेसरी फॉर एव्हरी बिझनेस. आणि काय होणार मग, जे गुड रिलेशन आपण मेंटेन केलं त्याच्यापासून काय होणार, आपल्याला जास्तीत जास्त फंड मेंटेन होण्यासाठी मदत होईल. जसं की बँक्स आहेत, जे काय फायनान्शियल सपोर्टर्स असतात, प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल, यांच्या सगळ्यासोबत काय करायचे, गुड रिलेशन मेंटेन करून जसा आवश्यक असेल तसा निधी उपलब्ध करायचं आहे, एक महत्त्वाचं कार्य आहे. त्यानंतर आहे शेवटचं आणि खूप महत्त्वाचं डिसिजन टेकिंग डिसिजन, निर्णय घेणे. जशी सिच्युएशन निर्माण होईल त्याच्या सिच्युएशन नुसार काय करायचं, वाईजली डिसिजन घ्यायचं. खूप पद्धतशीर, टाइमली अँड करेक्ट, योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य डिसिजन त्या एंटरप्रेन्योरला, उद्योजकाला घेता आलं पाहिजे. इम्पॉर्टंट अँड नेसेसरी फॉर अ प्रॉपर बिझनेस प्लॅन. योग्य वेळी योग्य जे काही निर्णय आहे तो निर्णय घेणं प्रत्येक बिझनेससाठी खूप महत्त्वाचं आहे. कशामुळं, जर एकदा निर्णय चुकला की काय होऊ शकतो, त्याचा फटका आपल्याला लॉस होऊ शकतो आणि आपली बिझनेसची ग्रोथ व्हायच्या ऐवजी बिझनेस मागे जाऊ शकतो. म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेता आला पाहिजे. ही शुड ऑलवेज कन्सिडर द प्रॉज अँड कॉन्स बिफोर टेकिंग एनी डिसिजन. आणि त्यांनी काय करायचं, रिअलाइज करायचे की त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, त्याच्या मागचे रिझन्स काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार घेऊनच काय करायचं, योग्य ते योग्य वेळी निर्णय घेणं हे महत्त्वाचं कार्य एंटरप्रेन्योरचं, उद्योजकाचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये एंटरप्रेन्योरचे, उद्योजकाचे काय काय कार्य असतात, कोणते कार्य त्याला फंक्शन्स परफॉर्म करणं गरजेचं असतं, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकलेलो आहोत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि आपल्या असिस्टंट प्रोफेसर निलेश भाग्यवंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.